आजपासून आपण आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे अकाउंटिंग फॉर इन्शुरन्स क्लेम तो सुरू करतोय. अकाउंटिंग फॉर इन्शुरन्स क्लेम मध्ये आपल्याला दोन मेथड शिकायचे आहे. एक आहे लॉस ऑफ स्टॉक मेथड आणि दुसरी आहे लॉस ऑफ प्रॉफिट मेथड. तर लॉस ऑफ स्टॉक मेथड आणि लॉस ऑफ प्रॉफिट मेथड काय आहे, त्यानंतर इन्शुरन्स क्लेमचा टॉपिक काय आहे ते अगोदर मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा, आपला जो बिझनेस असतो त्या बिझनेसमध्ये आपण आपल्या बिझनेसमध्ये आपण कच्चा माल खरेदी करतो, त्यानंतर आपल्याकडे तयार माल देखील असतो. तर ह्या मालाची जर नुकसान झाली तर त्यासाठी आपण विमा उतरवतो. तर विम्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे फायर इन्शुरन्स, म्हणजे आग लागल्यानंतर काही नुकसान झाली किंवा पूर आला किंवा इतर काही कारणामुळे जर काही नुकसान झाली तर त्यासाठी आपण मालाचा विमा उतरवतो. त्याचप्रमाणे दुसरा एक प्रकार आहे की जर समजा आपल्या बिझनेसमध्ये काही घटना घडली, समजा आग लागली उदाहरणार्थ, आणि आग लागल्यानंतर जर आपला बिझनेस बंद पडला, मग काही काळ परत सुरू होण्यासाठी वेळ जातो आणि त्या वेळेमध्ये आपण आपलं प्रोडक्शन थांबवतो. प्रोडक्शन थांबवल्यामुळे आपलं मॅन्युफॅक्चरिंग कमी होतं आणि मॅन्युफॅक्चरिंग कमी झालं म्हणजे सेल्स पण कमी होतात आणि सेल्स कमी झाले तर नफा कमी होतो. म्हणून मग आपल्याला नफा जो आहे तो कमी झाला तर त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून एक दुसरा विमा उतरवला जातो, त्याला क्लेम फॉर प्रॉफिट असं म्हटलं जातं. या टॉपिक मध्ये आपण इन्शुरन्स क्लेमच्या दोन मेथड शिकणार आहोत. एक मेथड आहे लॉस ऑफ स्टॉक मेथड आणि दुसरी आहे लॉस ऑफ प्रॉफिट मेथड. अशा दोन मेथड्स आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. इन्शुरन्स क्लेम म्हणजे विमा. विम्यासाठी आपण दावा दाखल करणार आहोत. आता समजा आपल्या बिझनेसला आग लागली. बिझनेसला आग लागल्यानंतर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला असं दिलं जातं की बिझनेसला आग लागली परंतु जे रेकॉर्ड आहेत ते सेव्ह झालेले आहेत, म्हणजे रेकॉर्ड वाचलेले आहेत. पण आता आग काय आपल्याला सांगून 1 तारखेला लागेल किंवा वर्षाच्या शेवटी 31 तारखेला लागेल असं नसतं. आग केव्हा पण लागू शकते वर्षभरामध्ये. आणि आपले जे अकाउंट्स आहेत ते क्लोज केलेले नसतात. मग अकाउंट जर क्लोज केलेले नसतील तर आपल्याकडे स्टॉक किती शिल्लक आहे ते आपल्याला माहित नसतं. मग स्टॉक कॅल्क्युलेट करण्यासाठी एक पद्धत आहे, ती पद्धत लॉस ऑफ स्टॉक मेथड मध्ये आपण शिकणार आहोत. आणि लॉस ऑफ प्रॉफिट मेथड मध्ये मागच्या वर्षी किती सेल्स होते आणि चालू वर्षी आग लागल्यामुळे किंवा इतर प्रकारे नुकसान झाल्यामुळे किती सेल्स झाले, तर ह्या दोन सेल्स मधली तफावत काढून आपल्या प्रॉफिटची किती नुकसान झालेली आहे ते आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. अशा लॉस इन्शुरन्स क्लेम मध्ये आपण दोन मेथड्स आहेत. मी तुम्हाला पीपीटी द्वारे त्या एक्सप्लेन करते. कुणी आपले माईक चालू करू नका. बघा, आता तुम्हाला समोर स्क्रीन दिसेल पीपीटीची. बघा, आपण अकाउंटिंग फॉर इन्शुरन्स क्लेम हे पीपीटी द्वारे शिकतोय. अकाउंटिंग फॉर इन्शुरन्स क्लेम म्हणजे काय, तर यामध्ये फर्स्ट जो टाइप आहे क्लेमचे दोन प्रकार मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केले. फर्स्ट टाइप आहे क्लेम फॉर लॉस ऑफ ऍसेट्स इन्क्लुडिंग स्टॉक, म्हणजे ज्या आपल्या ऍसेट्सचं नुकसान झालेलं असेल स्टॉकसह तो नुकसान भरपाई मिळावी म्हणून आपण दावा दाखल करणे. आणि सेकंड टाइप आहे क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट और कन्सिक्वेशनल लॉसेस, म्हणजे जर आपल्या नफ्याचे नुकसान झाले असेल त्या काळामध्ये तर त्यासाठी दावा दाखल करणे. अशा दोन मेथड्स आहेत. त्यातली जी पहिली मेथड आहे ती आहे लॉस ऑफ स्टॉक मेथड. तर लॉस ऑफ स्टॉक मेथड जे आहे तर त्यामध्ये काय केलं जातं, तर आपण स्टॉक कॅल्क्युलेट करतो जो आपल्याला माहित नसतो. आपण एक अंदाजे स्टॉक कॅल्क्युलेट करतो. त्याआधी आपण कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ ऍसेट्स पाहणार आहोत. लॉस ऑफ ऍसेट्स कशा कॅल्क्युलेट केल्या जातात. कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ ऍसेट्स इज सिम्पल बिकॉज द व्हॅल्यू ऑफ ऍसेट्स कॅन बी फाइंड आउट फ्रॉम द अकाउंटिंग रेकॉर्ड्स. ऍसेटच्या व्हॅल्यू आपल्याला कुठून सापडणार आहेत, तर आपलं मागच्या वर्षी जे अकाउंटिंग आपण क्लोज केलेलं असेल, फायनल अकाउंट तयार केलेलं असेल त्यामध्ये आपण ऍसेटच्या किमती लिहिलेल्या असतात. मग जर एखाद्या ऍसेटची नुकसान झाली तर त्या ऍसेटची नुकसान आपण त्या ऍसेटची किती किंमत होती ती आपण आपल्या मागच्या रेकॉर्ड्स वरून पाहू शकतो. दीज ऍसेट्स आर रेकॉर्डेड इन अकाउंट्स ऍट द टाइम ऑफ देअर ऍक्विजिशन. त्या ऍसेट्स काय केलेल्या असतात, नोंदवलेल्या असतात जेव्हा आपण त्या खरेदी केलेल्या असतात. त्यानंतर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलेलं असतं. त्यामुळे ऍसेट साठी जर आपल्याला दावा दाखल करायचा असेल ऍसेटच्या नुकसान भरपाईसाठी तर तो करणं अतिशय सोपं असतं. पण जो स्टॉकचे नुकसान होते, ऍक्च्युअल जो आपल्याकडे कच्चा माल असेल किंवा तयार माल असेल त्याचे जे नुकसान होते
तर ती नुकसान शोधून काढणे आणि त्यासाठी दावा दाखल करणे हे थोडंसं अवघड असतं. इट इज डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट बिकॉज, का दावा दाखल करणे अवघड असतं? कारण की इट इन्क्लुड्स मेनी टाइम्स अँड परचेस आर मेड ॲट व्हॅरिंग रेट. वर्षभरामध्ये अनेक वेळेला माल खरेदी केला जातो आणि खरेदीचा दर जो असतो वर्षभरामध्ये वेगवेगळ्या पिरियडला वेगवेगळा खरेदीचा दर असतो. मग वेगवेगळ्या खरेदीचा दर आहे आणि तो माल सगळा एकत्रितरित्या स्टॉकमध्ये आहे, त्यामुळे ते कॅल्क्युलेशन करणं अवघड जातं. इट बिकम्स मोर डिफिकल्ट वेन स्टॉक रजिस्टर आर नॉट मेंटेन प्रॉपरली अँड डिस्ट्रॉयड इन द फायर. जर स्टॉक रजिस्टर प्रॉपरली मेंटेन केलेलं नसेल किंवा ते जर आगीमध्ये जळून गेलं असेल, डिस्ट्रॉय झालं असेल, तर मात्र मग स्टॉक काढणं कठीण जातं. मग काय केलं जातं? तर त्यासाठी मागच्या वर्षीच्या ग्रॉस प्रॉफिटचा आधार घेतला जातो. बघा, तुम्हाला माहिती आहे की आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करताना जनरली जे आयटम घेतो, तर जनरली घेणारे आयटम ट्रेडिंगचे असतात. ओपनिंग स्टॉक, पर्चेसेसवर रिटर्न्स वगैरे असतात. त्यानंतर क्रेडिट साईडला सेल्स असतात. डेबिट साईड, सेल्समधून रिटर्न्स असतात. डेबिट साईडला एखाद दोन आयटम आणखी असतात, वेजेस, कॅरेज वगैरे. आणि आपण काय करतो, तर क्लोजिंग स्टॉक क्रेडिट साईडला नोंदवतो, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतो आणि बॅलन्सिंग फिगर ग्रॉस प्रॉफिटची काढतो. मग हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा मागच्या वर्षीचा कॅल्क्युलेट केलेला असतो, पण ज्या वर्षी आग लागलेली असते त्या वर्षी आग वर्षभरात केव्हा पण लागते, त्यामुळे आपलं फायनल अकाउंट तयार झालेलं नसतं, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट आपण प्रिपेअर केलेलं नसतं. मग त्या वर्षी आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक माहीत नसतो, कारण आग लागल्यामुळे आपल्या मालाची नुकसान झालेली आहे, त्यामुळे शिल्लक माल किती होता हे आपल्याला माहीत नसतं. मग काय केलं जातं, तर मागच्या वर्षीचं जे ट्रेडिंग अकाउंट आहे त्याचा आधार घेतला जातो, त्याचा ग्रॉस प्रॉफिट पाहिला जातो आणि त्या ग्रॉस प्रॉफिट वरून त्या वर्षीच्या ग्रॉस प्रॉफिटचा आणि सेल्सचा रेशो काढला जातो. एक वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट विचारात घेतला जातो किंवा मागच्या काही वर्षांचा ग्रॉस प्रॉफिट विचारात घेतला जातो. व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो. Gross profit ratio for the current year, means preceding year, is estimated on the base of gross profit ratio of preceding year. चालू वर्षाचा जो ग्रॉस प्रॉफिटचा रेट आहे तो कशावरून गृहीत धरला जातो, तर मागच्या वर्षी साधारण जेवढा रेट असेल तेवढाच रेट चालू वर्षी असेल असं गृहीत धरलं जातं. मागच्या वर्षीचा आपल्याकडे ग्रॉस प्रॉफिट असतो, मागच्या वर्षीचे सेल्स पण माहिती असतात, त्यावरून ग्रॉस प्रॉफिटचा रेट काढला जातो. सपोज फॉर एक्झाम्पल, जर मागच्या वर्षीचा ग्रॉस प्रॉफिटचा रेट आला 20%, तर करंट इयरचा पण ग्रॉस प्रॉफिटचा रेट एस्टिमेट केला जातो 20%. ऑन द बेसिस ऑफ दिस रेशो ग्रॉस प्रॉफिट शुड बी कॅल्क्युलेटेड और पास्ट फ्यू इयर्स, मीन्स 3 years or 4 years or 5 years. मागच्या काही वर्षांचा ग्रॉस प्रॉफिटचा काय केला जातो, विचार केला जातो आणि त्याचा जो रेट येईल, मग समजा मागच्या 3 वर्षांचा आपण कॅल्क्युलेशन करतोय, तर एक वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट रेट आला 19%, एक वर्षाचा आला 20%, एक वर्षाचा आला 21%, तर त्याची ॲव्हरेज काढली जाते आणि ॲव्हरेजनी 20% ग्रॉस प्रॉफिट रेट हा करंट इयरला असेल असं गृहीत धरलं जातं. मग व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक करताना काय केलं जातं, तर मागच्या वर्षीचा ग्रॉस प्रॉफिटचा रेशो हा चालू वर्ष असेल असं विचारात घेतलं जातं किंवा मागच्या काही वर्षांचा ग्रॉस प्रॉफिट विचारात घेतला जातो. हे प्रॉब्लेमवर डिपेंड आहे. प्रॉब्लेम मध्ये ज्याप्रमाणे सांगितलं असेल त्याप्रमाणे जसा डेटा असेल त्याप्रमाणे आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट काढणार आहे. त्यानंतर ज्या दिवशी आग लागली त्या दिवसापर्यंतची जी इन्फॉर्मेशन आहे ती महत्त्वाची असते. व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक, information up to the date of fire, information related to opening stock, purchases, sales, direct expenses from closing of last accounting year up to the date of fire. मग आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली असते ती ओपनिंग स्टॉक असतो. ओपनिंग स्टॉक कसा माहिती होणार आपल्याला, तर मागच्या वर्षीचा जो क्लोजिंग स्टॉक असेल तो पुढच्या वर्षीचा ओपनिंग स्टॉक असतो, त्यावरून आपण ओपनिंग स्टॉक घेणार. त्यानंतर आग लागल्याच्या तारखेपर्यंतचे परचेसेस दिलेले असतात, आग लागल्याच्या तारखेपर्यंतचे सेल्स दिलेले असतात आणि आग लागल्याच्या तारखेपर्यंतचे डायरेक्ट एक्सपेन्सेस पण दिलेले असतात. डायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स वेजेस, कॅरेज, फ्रेट एक्सेट्रा ते दिलेले असतात. आणि काय माहिती दिलेली नसते, तर फक्त क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला नसतो आणि क्लोजिंग स्टॉक नसल्यामुळे आपण ग्रॉस प्रॉफिट सुद्धा घेऊ शकत नाही. मग ग्रॉस प्रॉफिट आपण कसा कॅल्क्युलेट करणार, तर मागच्या वर्षीचा जो रेट आहे त्या रेटवरून आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. त्यानंतर जर काही रेकॉर्ड डिस्ट्रॉय झालेले असतील
तर त्या रेकॉर्डची जी माहिती आहे ती कशावरून काढायची? इफ अकाउंटिंग रेकॉर्ड्स आर डिस्ट्रॉयड देन collect information from documentary proofs like purchase book, sales bill, purchase bill, passbook or customer ledger etc. जर आपले बिझनेसचे डॉक्युमेंट्स डिस्ट्रॉय झाले आगीमध्ये, मग डॉक्युमेंटरी प्रूफ जे आहेत इन्फॉर्मेशन साठी ते कोणते चेक करायचे? तर परचेस बुक चेक करायचं अवेलेबल असेल तर, सेल्स बुक अवेलेबल असेल तर सेल्स बुक चेक करायचं, सेल्सची बिल अवेलेबल असतील तर ती चेक करायची, परचेस बिल अवेलेबल असतील तर ते चेक करायचं, पासबुक किंवा कस्टमरचं लेजर अकाउंट चेक करायचं आणि त्यावरून ही माहिती घ्यायची. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक. स्टॉकचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मागच्या वर्षीचा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो ह्या वर्षीचा ग्रॉस प्रॉफिट आहे असं गृहीत धरलं जातं. त्यावरून ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो. फॉर एक्झाम्पल, आग लागल्याच्या तारखेपर्यंतचे सेल्स असतील 1 लाख रुपये आणि तुमचा मागच्या वर्षीचा ग्रॉस प्रॉफिटचा रेट आला असेल 20%, तर 1 लाखावर 20% कॅल्क्युलेट केलं जातं. मग 1 लाखावर 20% कॅल्क्युलेट करून ग्रॉस प्रॉफिटची तुमची अमाऊंट येईल 20,000, 20,000 रुपये. मग जनरली आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना क्रेडिट साइड पासून क्लोज करतो, तर यामध्ये ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना डेबिट साइड पासून क्लोज करायचं. डेबिट साइडची टोटल करायची. जर समजा तुम्हाला डेबिट साइडला जे आयटम दिलेले आहेत त्यामध्ये डेबिट साइडच्या आयटम मध्ये तुम्हाला जर डेबिट साइडच्या आयटम मध्ये जर तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिलेला असेल, त्यानंतर परचेसेस दिलेले असतील, त्यानंतर क्रेडिट साइडच्या आयटम मध्ये सेल्स दिलेले असतील, तर डेबिट साइडला तुम्ही ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आणि ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर डेबिट साइडची टोटल करायची आणि जी टोटल तुमची डेबिट साइडची येईल ती क्रेडिट साइडला मांडायची. त्यानंतर क्रेडिट साइड जो आहे त्याची जी बॅलन्सिंग फिगर येईल ती बॅलन्सिंग फिगर म्हणजे तुमचा क्लोजिंग स्टॉक असणार आहे. बघा, ग्रॉस प्रॉफिट काय करायचा? कॅल्क्युलेट करायचा. कशावरून? तर ग्रॉस प्रॉफिटच्या रेटवरून, जो आपण अगोदरच कॅल्क्युलेट करणार आहोत. तो ग्रॉस प्रॉफिटचा जो रेट येईल त्यावरून डेबिट साइडला ग्रॉस प्रॉफिट लिहायचा, मग ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आणि ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर बॅलन्सिंग फिगर जी येईल तो तुमचा आग लागल्याच्या तारखेपर्यंतचा स्टॉक असणार आहे. आफ्टर दिस memorandum trading account is prepared from the first day of memorandum trading current year to the date of fire. एक मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं. मेमोरंडम याला का म्हणायचं? तर कारण की जे ट्रेडिंग अकाउंट आहे ते फायनल नाहीये, म्हणजे वर्षाच्या शेवटचं नाहीये, आपण मध्येच तयार करतोय आग लागल्यामुळे. म्हणून एक मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आणि त्या ट्रेडिंग अकाउंटला तुम्ही जो कॅल्क्युलेट केलेला ग्रॉस प्रॉफिट आहे रेट, त्यावरून ग्रॉस प्रॉफिट काढायचा आणि बॅलन्सिंग फिगर जी आहे ती स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. बघा इथे मी दाखवलंय, बॅलन्सिंग फिगर ऑफ मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट इज स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, म्हणजे आग लागल्याच्या तारखेपर्यंत तुमच्याकडे तेवढा स्टॉक काय होता? शिल्लक होता. ही पुढची स्टेप आहे. त्यानंतर जे तुमचं ट्रेडिंग अकाउंट आहे ते कशा पद्धतीने असणार आहे ते मी डिस्प्ले केलेलं आहे. ओपनिंग स्टॉक डेबिटला असणार, परचेसेस डेबिटला असणार, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे वेजेस, कॅरेज, फ्रेट इत्यादी डेबिट साइडला असणार, क्रेडिट साइडला तुमचे सेल्स असणार जे दिलेले असणार आहे प्रॉब्लेम मध्ये, आणि ग्रॉस प्रॉफिटचा रेट जो आहे तो आपण कसा काढणार आहे? पर्सेंटेज मध्ये काढणार आहे सेल्सवर. सेल्सवर जेवढे पर्सेंटेज येतील तेवढे ग्रॉस प्रॉफिट डेबिटला मांडायचं, डेबिटची टोटल करायची आणि बॅलन्सिंग फिगर जी आहे ती येणार आहे तुमचं स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, कंसात मी मेन्शन केलेलं आहे बॅलन्सिंग फिगर. ही आहे तुमची थर्ड स्टेप. फर्स्ट स्टेप असणार आहे तुमची ट्रेडिंग अकाउंट काढायचं. ट्रेडिंग अकाउंट साठी तुम्हाला 1 वर्ष मागची माहिती दिलेली असेल. मग समजा आपल्याला बिझनेसला आग लागलेली असेल 2 फेब्रुवारी 2020 ला, तर आपल्याला मागचा अकाउंटिंग इयरची माहिती दिलेली असेल. समजा अकाउंटिंग इयर तुमचं जानेवारी ते डिसेंबर असेल कॅलेंडर इयर प्रमाणे, तर 31 डिसेंबर पर्यंतची माहिती दिलेली असेल. 31 डिसेंबर 2019 पर्यंतची ओपनिंग स्टॉक, परचेसेस, सेल्स, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि क्लोजिंग स्टॉक, त्यावरून आपण अगोदर एक ट्रेडिंग अकाउंट तयार करणार आणि ग्रॉस प्रॉफिट शोधणार. ही फर्स्ट स्टेप असणार आहे. सेकंड स्टेप मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करणार.
त्यासाठी फॉर्म्युला आहे, मी तो पुढे दाखवलेला आहे. त्यानंतर थर्ड स्टेपमध्ये मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट कॅल्क्युलेट करणार, जे तुम्हाला मी समोर आता दाखवले स्क्रीनवर. त्यामध्ये आपण ओपनिंग स्टॉक लिहिणार, मागचा क्लोजिंग तो पुढचा ओपनिंग असतो, परचेसेस सेल्स दिलेले असतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले असतात, ग्रॉस प्रॉफिटचा जो काही रेट येईल त्यावरून आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आणि तो दाखवणार. डेबिटची टोटल करून बॅलन्सिंग फिगर जी आहे तो क्लोजिंग स्टॉक येईल. त्यानंतर क्लेम साठी दावा दाखल करायचा. मग समजा तुमचा क्लोजिंग स्टॉक आला 1,20,000, म्हणजे तुमच्याकडे ज्या वेळेला आग लागली त्यावेळेला 1,20,000चा माल शिल्लक होता. तर याचा अर्थ असा नाही की पूर्ण 1,20,000चा माल जळाला असेल, कदाचित जळून काही माल शिल्लकही राहिला असेल, म्हणजे पूर्ण स्टॉक डिस्ट्रॉय झालेला नसेल, तर त्याला स्टॉक सॅल्वेज असं म्हणतात. मग जर समजा तुमचा 1,20,000चा माल असेल आणि त्यामधून 10,000चा माल शिल्लक असेल, म्हणजे 10,000च्या मालाला कोणत्याही प्रकारची नुकसान झालेली नसेल, तर दावा दाखल करताना 1,20,000साठी दावा दाखल केला जात नाही, तर त्याच्याऐवजी 1,10,000साठीच दावा दाखल करावा लागतो. कारण की जो तुमचा क्लोजिंग स्टॉक असेल त्यामधून जेवढा माल सॅल्वेज आहे, स्टॉक शिल्लक आहे, तो वजा करावा लागतो. इट इज क्लेम बाय प्रिपेरिंग स्टेटमेंट ऑफ क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक. त्यासाठी एक स्टेटमेंट करावं लागतं. स्टेटमेंट मीन्स कॅल्क्युलेशन आहे लॉस ऑफ स्टॉकचं. ते कशा पद्धतीने केलं जातं, तर ते या पद्धतीने केलं जातं. आपण व्हॅल्यू ऑफ स्टॉक घेणार ऑन द डेट ऑफ फायर, म्हणजेच क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट घेणार. फॉर एक्झाम्पल आपण 1,20,000 रुपये घेतलेत. त्यानंतर त्यातून सॅल्वेज व्हॅल्यू ऑफ स्टॉक लेस करणार, लेस सॅल्वेज व्हॅल्यू ऑफ स्टॉक. फॉर एक्झाम्पल आपण 10,000 रुपये म्हटलंय. मग 1,20,000तून 10,000 लेस केले तर शिल्लक राहिले 1,10,000. अमाऊंट ऑफ क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक, लॉस ऑफ स्टॉक साठीची जी अमाऊंट आहे आपली ती आहे 1,10,000. म्हणजे आपण इन्शुरन्स कंपनीकडे 1,10,000 रुपये मिळावे आमची नुकसान भरपाई असा क्लेम दाखल करणार, दावा दाखल करणार. ही आहे तुमची चौथी स्टेप. फर्स्ट स्टेप ट्रेडिंग अकाउंट काढायचं प्रिसिडिंग इयरचं, मागच्या वर्षीचं. सेकंड स्टेप ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करायचा, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. देन थर्ड स्टेप मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट काढायचं. फोर्थ स्टेप लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट करायचा. आणि फिफ्थ स्टेप, पाचवी स्टेप, जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये तुम्ही जेवढ्या अमाऊंटचा विमा उतरवलेला आहे, म्हणजे पॉलिसीची अमाऊंट ही जर दिलेली असेल, तर एक आणखी कॅल्क्युलेशन करायचं असतं, ते आहे ॲव्हरेज स्टॉकचं. तर ॲव्हरेज स्टॉकसाठी बघा, ॲव्हरेज क्लॉज काय असतो. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस क्लॉज इज टू एनकरेज द बिझनेसमन टू हॅव फुल इन्शुरन्स ऑफ देअर स्टॉक अँड डिस्करेज अंडर इन्शुरन्स. ह्या ॲव्हरेज क्लॉजचा मेन हेतू जो असतो, उद्देश असतो, तो काय असतो, तर बिझनेसमनला पूर्ण इन्शुरन्स मिळावा, त्याची जेवढी नुकसान झालेली आहे त्यासाठी पूर्ण इन्शुरन्स मिळावा हा हेतू असतो. आणि अंडर इन्शुरन्स होऊ नये, म्हणजे जेवढा माल नुकसान झालेले आहे त्यापेक्षा कमी पैसे मिळू नये, म्हणून त्यासाठी ॲव्हरेज क्लॉज वापरला जातो. ॲव्हरेज क्लॉज इज ॲप्लिकेबल व्हेन द अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी इज लेस दॅन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक टू द डेट ऑफ फायर. म्हणजे समजा तुमच्या पॉलिसीची जी अमाऊंट आहे ती असेल 90,000 रुपये, आणि आपण आता एक एक्झाम्पल म्हणून स्टॉक कॅल्क्युलेट केलेला आहे जो येतोय 1,10,000 रुपये. पॉलिसीची अमाऊंट काय आहे, कमी आहे 1,10,000पेक्षा. बघा, ॲव्हरेज क्लॉज इज ॲप्लिकेबल व्हेन द अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी इज लेस दॅन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. जर तुमची पॉलिसीची अमाऊंट ही तुमच्या लॉस ऑफ स्टॉक पेक्षा कमी असेल तर काय केलं जातं, ऍप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज हे फॉर्म्युलानुसार कॅल्क्युलेट केला जातो. त्याचा फॉर्म्युला आहे नेट क्लेम इज इक्वल टू लॉस ऑफ स्टॉक इनटू पॉलिसी अमाऊंट अपॉन स्टॉक ऑफ डेट ऑफ फायर. म्हणजे तुमचा जो लॉस ऑफ स्टॉक आहे 1,10,000 गुणिले पॉलिसीची अमाऊंट आपण फॉर एक्झाम्पल घेतलेली आहे 90,000 रुपये. लॉस ऑफ स्टॉक 1,10,000, पॉलिसी अमाऊंट 90,000 रुपये ओनली, आणि स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आहे आपला सॅल्वेज वजा करण्याच्या अगोदरचा 1,20,000. अशा आपण किमती टाकणार आणि कॅल्क्युलेशन करणार. लॉस ऑफ स्टॉकची अमाऊंट 1,10,000, पॉलिसीची अमाऊंट 90,000 आणि स्टॉक टू द डेट ऑफ फायरची अमाऊंट 1,20,000. कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येईल तो असणार आहे तुमचा नेट क्लेम. ही आहे पहिली मेथड. पहिल्या मेथडमध्ये आपण 5 स्टेपनी कॅल्क्युलेशन करणार आहोत.
पहिली स्टेप जी आहे ती आहे प्रिसिडिंग इयरचं ट्रेडिंग अकाउंट काढायचं. ते कशासाठी काढायचं, तर ज्या दिवशी आग लागते त्या दिवशी ती आग काही ठरवून लागत नाही की अकाउंट क्लोज झालेत मग आता लगेच आग लागेल, असं नसतं. तर अचानक आग लागते, वर्षभरामध्ये कधीही लागू शकते, कोणत्याही तारखेला लागू शकते आणि त्यावेळेला आपल्याकडे आपले जे अकाउंट्स आहेत ते क्लोज केलेले नसतात. आणि अकाउंट जर क्लोज केले नसेल तर आपण स्टॉक घेतलेला नसतो. मग हा स्टॉक आपल्याला माहित नसल्यामुळे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ग्रॉस प्रॉफिटच्या रेटचा आधार घेतो आणि हा ग्रॉस प्रॉफिटचा जो रेट आहे तो आपल्याला मागच्या वर्षाच्या ट्रेडिंग अकाउंट वरून कॅल्क्युलेट करावा लागतो. मग काही वेळेला 1 वर्षाच्या ट्रेडिंग अकाउंटचा आधार घेतला जातो, काही वेळेला मागच्या काही वर्षांच्या ट्रेडिंग अकाउंटचा आधार घेतला जातो. मग जर आपण 1 वर्षाच्या ट्रेडिंग अकाउंटचा विचार केला तर आपण मागच्या वर्षीची जी ट्रेडिंग अकाउंटची माहिती आहे ती आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते. उदाहरणार्थ ओपनिंग स्टॉक, परचेसेस, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, डायरेक्ट एक्सपेन्सेस लाईक वेजेस, कॅरेज, फ्रेट एक्सेट्रा हे दिलेलं असतं. त्यावरून आपण मागच्या वर्षीचा ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार, ही फर्स्ट स्टेप आहे. त्यानंतर सेकंड स्टेप जी आहे त्यामध्ये आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करणार. ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरणार आहोत. ग्रॉस प्रॉफिट छेद सेल्स गुणिले 100 असा फॉर्म्युला वापरायचा आणि त्या फॉर्म्युल्यानुसार ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करायचा. जो रेट येईल तो आपण पुढच्या ट्रेडिंग अकाउंटसाठी वापरणार आहोत. फर्स्ट स्टेप प्रिसिडिंग इयरचं ट्रेडिंग अकाउंट कॅल्क्युलेट करायचं. सेकंड स्टेप ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करायचा. थर्ड स्टेप मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट काढायचं. मेमोरेंडम याला का म्हणायचं, कारण की इयर संपलेलं नाहीये अजून, मध्येच कधीतरी आग लागल्यामुळे आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागलं आणि हे ट्रेडिंग अकाउंट तुमच्या आग लागल्याच्या तारखेपर्यंतच असतं, टू द डेट ऑफ फायर पर्यंतच असतं. त्याला इयर एंडिंग म्हणत नाही कारण की वर्ष संपलेलं नसतं. मग त्या ट्रेडिंग अकाउंटला आपण डेबिट साईडला मागच्या वर्षीचं क्लोजिंग तो ओपनिंग म्हणून दाखवणार, परचेसेस दाखवणार, सेल्स दाखवणार, ते दिलेले असतात. डायरेक्ट एक्सपेन्सेस पण दिलेले असतात. फक्त ग्रॉस प्रॉफिटचा रेट जो आहे त्या रेटवरून ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आणि तो ग्रॉस प्रॉफिट आपण डेबिट साईडला दाखवणार. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल करायची, ती क्रेडिटला मांडायची आणि बॅलन्सिंग फिगर जो आहे तो स्टॉक टू द डेट ऑफ फायर कॅल्क्युलेट करायचा, ही तिसरी स्टेप. त्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये आपण लॉस ऑफ स्टॉक काढणार आहे. लॉस ऑफ स्टॉक काढताना स्टॉक टू द डेट ऑफ फायर घ्यायचा, त्यातून सॅल्वेज स्टॉक मायनस करायचा आणि जी काही तुमची बॅलन्सिंग फिगर राहील तो असणार आहे लॉस ऑफ स्टॉक. त्यानंतर पाचवी स्टेप आहे ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज. ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज कशासाठी असतो, तर जर समजा तुमची पॉलिसीची अमाऊंट आहे ही कमी असेल आणि तुमचं नुकसान जास्त झालेलं असेल तर त्यासाठी ऍव्हरेज क्लॉज वापरला जातो. त्याचा फॉर्म्युला जो आहे तो आहे तुमचा लॉस ऑफ स्टॉक जो असेल तो घ्यायचा गुणिले पॉलिसी अमाऊंट अपॉन स्टॉक टू द डेट ऑफ फायर. या फिगर्स टाकून कॅल्क्युलेशन करून जी ऍव्हरेज येईल तेवढा तुम्हाला क्लेम पास होईल. ही आहे आपली पहिली मेथड, लॉस ऑफ स्टॉक मेथड. यामध्ये आपण 5 स्टेपनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत.